नमस्कार मंडळी. गोकर्णा म्हटलं की सुंदर आणि स्वच्छ असे समुद्र किनारे आणि आम्ही आज निघालो आहे गोकर्णा आणि त्याच्या आजूबाजूला असलेले सुंदर असे बीचेस एक्सप्लोअर करायला. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोकर्णाच्या आजूबाजूचे सगळे बीचेस ची माहिती देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो आम्ही आज गेलो होतो गोकर्णाच्या महाबळेश्वर मंदिराला. तिथे आम्हाला ऑलमोस्ट 2 तास लागले. बरीच गर्दी होती, सो आम्हाला भरपूर वेळ लागला दर्शनाला. आम्ही ऑलमोस्ट 11:15 लाईनमध्ये लागलो आणि 1:30 वाजता आमचं 1:30-2 पर्यंत आमचं दर्शन झालं. आणि आता आम्ही आलो आहे ओम बीचला, जे ऑलमोस्ट गोकर्णापासून 20 मिनिटावर आहे. सो आता आम्ही जातो आहे नमस्ते कॅफे, जे वन ऑफ द फेमस कॅफे आहे गोकर्णामध्ये. सो तिथे जाऊन आम्ही आमचं आता लंच करू आणि त्यानंतर ओम बीच आणि अजून 1-2 बीच आम्ही एक्सप्लोर करू. इकडे एंटर होताना आम्ही 30 रुपीज पार्किंगची फीस पे केले आणि पार्किंग केल्यानंतर आम्हाला थोडंसं 3-4 मिनिट्सचं वॉक आहे. पार्किंगसाठी भरपूर अशी जागा आहे दोन्ही साईडला, रस्त्याच्या साईडला पण पार्क. तो इथे नमस्ते कॅफेचं अकोमोडेशन पण आहे, रिसॉर्ट पण आहे आणि त्यांचं मेन कॅफे बीच साईडला आहे. ऑटो फॅसिलिटीज पण आहे इकडे, बरेच ऑटो दिसत आहे पार्किंगमध्ये. खाली जाण्यासाठी स्टेअर्स आहे, आम्ही स्टेअर्सने खाली जातोय. ओम बीचला आपण खाली उतरताना बरेच असे छोटे छोटे स्टॉल्स लागतात, जिथे आपल्याला फ्रीज मॅग्नेट, ज्वेलरी, डेकोरचे आयटम्स खूप सुंदर पाहायला मिळतात. सो आपण मस्त एन्जॉय करत करत शॉपिंग करत खाली जाऊ शकतो. सो गाडीवर पार्क करून आम्ही ऑलमोस्ट 300-400 मीटर खाली आलो आणि इथे खायला आहे बीच फ्रंट नमस्ते कॅफे. ते मस्त आम्ही आता जेवण केलं आणि आता आम्ही चाललो आहे बोट राईड करायला. 4 ते 5 पॉईंट ते कवर करतात आणि हा आहे ओम बीच. जर तुम्ही बघितलं तर त्याचा असा शेप आहे, तिकडे असा ओम आणि त्यानंतर इकडे असं ओम, त्यामुळे या बीचला ओम बीच म्हणतात. आणि हा खूप फोटोजेनिक आहे, मस्त फोटो निघतील इथे आणि पाणी पण मस्त आहे. आता आम्ही बोट राईड करतो आहे 500 पर पर्सन म्हणून असे त्यांचे 4 ते 5 पॉईंट्स ते फिरवणार आहे. मे बी सीझननुसार राईडचे चार्जेस कमी जास्त होतील, बट करंटली तरी आता आम्ही 500 पर पर्सन हे चार्जेस देऊन आता आम्ही 5 पॉईंट कवर करायला जातो. सो ते बोट राईडमध्ये 4 ते 5 पॉईंट कवर करतात, जसं की पॅराडाईज बीच, लाईट हाऊस, सी अँड रिव्हर जॉईनिंग आणि हाफ मून बीच. सो असे 4 ते 5 पॉईंट ते छान कवर करतात, आपल्याला साईट सीइंग करतात. सो आता आम्ही तेच पाहायला सगळेजण आम्ही चालतो. ओम बीच पासून आपली बोट राईड सुरू झाली की आपल्याला फर्स्ट पॉइंट मिळतो, तो म्हणजे हाफ मून बीच. हाफ मून बीच खूपच सुंदर आहे आणि तिथे खूप छान अशा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतात. आपण आपल्या पॅकेजमध्ये त्या इन्क्लूड करू शकतो. जर आपण आपल्या पॅकेजमध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी घेतलं तर ते आपल्याला आपले बोट रायडर 2 ते 3 तासासाठी हाफ मून बीचला उतरवतात आणि आपण आपल्याला जे काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायचे ते सगळं तिथे करू शकतो. सो तुम्हाला पण जर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायच्या असेल सो तुम्ही तेवढा वेळ काढून या आणि छानशा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज तुम्ही हाफ मून बीचला एन्जॉय करू शकता. हाफ मून बीचच्या पुढे आपल्याला जो दिसतो तो म्हणजे पॅराडाईज बीच. जसं नाव म्हणतंय की पॅराडाईज बीच, खरंच पाहिल्यावर खूपच सुंदर हा बीच आहे. याची डेप्थ फार जास्त आहे, त्यामुळे कंपल्सरी आपल्याला इथे लाईव्ह जॅकेट घालूनच स्विमिंग करावं लागतं. महत्वाचं म्हणजे पॅराडाईज बीच आणि हाफ मून बीचला जायला फक्त 2च ऑप्शन आहे. एक तर आपण बाय ट्रेक करून जाऊ शकतो किंवा आपण डिरेक्टली बोटनी जाऊ शकतो. सो खूप सुंदर हा असा बीच आहे, एकदम क्लीन आहे आणि मागे छान असे झाडं आहे आणि समोर असा छोटासा बीच पाहण्यासारखं आहे नक्कीच. समोर गेल्यावर एका पॉइंटला आम्हाला खूप सगळे डॉल्फिन्स आणि जेलीफिश दिसल्या.
रिटर्न येताना खूप सुंदर असं सूर्याचं दर्शन झालं. सनसेट व्हायला आला होता आणि खूप सुंदर सूर्याची किरण पाण्यावर पडली होती. ओम बीच पासून आपल्याला खूप सुंदर सनसेट असा एन्जॉय करता येतो. सो आम्ही ओम बीचला छान मस्त बीच बोट राईड झाली. आम्ही 4-5 पॉईंट बघितले आणि लगेच सनसेट मिस नव्हता करायचा म्हणून कुडले बीचला आलोय. जस्ट आता कार पार्क केली आणि परत आता 200-300 मीटरचा खाली ट्रेक आहे. सो आता आम्ही खाली जातोय आणि आता ऑलमोस्ट सनसेट व्हायला आलाय. सो चलो. ओम बीचला पायऱ्या होत्या, इकडे स्लोप आहे. पण माहित नाही किती वेळ लागेल पोहोचायला. सो फायनली आम्हाला बीच दिसला. वियान खुश झाला कारण वियानला मी प्रॉमिस केलं होतं की त्याला सँटर्स खेळायला भेटेल. वाव, कुडले बीच. ओम बीच पासून कुडळे बीच हा फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो तुम्ही बोट राईड करून कुडळे बीचला येऊ शकता. आम्ही कुडळे बीचला आलो आणि जस्ट सनसेट झाला होता. बट खूप सुंदर असा गोल्डन आवर म्हणतात ते दिसत होता. खूप छान व्ह्यू होता. बीच फ्रंट कॅफे असल्यामुळे खूप सुंदर वाईब्स आहे. तुम्ही मस्त चहा, कॉफी आणि स्नॅक्स एन्जॉय करू शकता. वन ऑफ द मोस्ट विजिटेड हा बीच आहे. सो नक्की विजिट करा. गोकर्ण मधला अजून एक फेमस बीच म्हणजे गोकर्ण बीच. सो खूप सुंदर हा बीच आहे. व्हाईट सँड असल्यामुळे बीच खूप क्लीन आहे. छान खेळता येतं. बीचला लागूनच भरपूर असे बीच फ्रंट रिसॉर्ट आहे. सो तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस बीचवर छान एन्जॉय करू शकता. सो गोकर्णला आले की तुम्ही नक्की सगळे बीच एक्सप्लोअर करा. आय विल रिकमेंड की तुम्ही गोकर्णाला स्टे करा आणि गोकर्णाहून तुम्ही बोट राईड किंवा ओम बीचला जाऊन सगळे बीच एक्सप्लोअर करू शकता. पूर्ण एक दिवस तुम्ही बीच एक्सप्लोअर करायला ठेवा म्हणजे छान बीच एक्सप्लोअर करता येतं. सो नक्की हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल होईल आणि जर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.